हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला PhD एंट्रन्स टेस्ट पेट एक्झामसाठी रिसर्च मेथोडॉलॉजी संशोधन कार्यप्रणालीचा अभ्यास करायचा आहे. आणि याचे टॉपिक आहे विटल स्टॅटिस्टिक्स अँड डेमोग्राफी. विटल म्हणजे महत्त्वाची स्टॅटिस्टिक्स सांख्यिकी आणि डेमोग्राफी म्हणजे लोकसंख्या. ठीक आहे, लोकसंख्या म्हणजे आपण सॅम्पल पॉप्युलेशन जे घेतो ते डेमोग्राफीमधूनच घेतो, राईट. सो स्टॅटिस्टिक्समध्ये पण डेमोग्राफी हा महत्त्वाचा टॉपिक आहे. सो आपण हे बघूया आजच्या टॉपिकमध्ये. सुरू करू आजच्या टॉपिकला. सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स यावर्षीची एक्झाम टार्गेट करत आहेत, PhD एंट्रन्स एक्झाम टार्गेट करत आहेत त्यांच्यासाठी. जसे की आपल्याला माहिती आहे, प्रत्येक PhD एंट्रन्ससाठी कंपल्सरी सब्जेक्ट असलेला रिसर्च मेथोडॉलॉजी जो सेक्शन ए मध्ये कंपल्सरी असतो, राईट. सो त्याच्यासाठी आपण रिसर्च मेथोडॉलॉजीचा स्टडी करतो आहोत आणि त्याच्यासाठी आम्ही एक फुल कोर्स घेऊन आलो, स्पेशल रिसर्च मेथोडॉलॉजी, ज्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे संपूर्ण अभ्यासक्रमावर मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रमावर नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर्स, 1500 प्लस MCQ PDF सरावासाठी संपूर्ण रिसर्च मेथोडॉलॉजीचा सराव तुमचा याच्यामध्ये होणार आहे. आणि असा फुल कोर्स तुम्हाला फुल गॅरंटीड सिलेक्शन मिळवून देणार आहे येणाऱ्या पेट एक्झाममध्ये. अशा फुल कोर्सची फीस आहे 599 रुपये. इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता आणि लगेचच कोर्ससाठी नोंदणी करून कोर्ससाठी जॉईन होऊन आपला अभ्यास स्टार्ट करू शकता. ओके. ओके, स्टार्ट करूया आजच्या सेशनला. मीनिंग ऑफ विटल स्टॅटिस्टिक. विटल स्टॅटिस्टिक्स म्हणजे काय? विटल स्टॅटिस्टिक्स ऑल्सो नोन ॲज विटल इव्हेंट्स ऑर विटल रेकॉर्ड्स. ठीक आहे, विटल मीन्स मराठीमध्ये महत्वाचे. ओके, सो याच्यामध्ये म्हटलेलं आहे महत्वाचं स्टॅटिस्टिक्स किंवा महत्वाची सांख्यिकी म्हणजे काय की महत्वाचे इव्हेंट्स, घटना किंवा रेकॉर्ड्स म्हणून देखील ओळखलं जातं किंवा म्हटलं जातं. आर एन इम्पॉर्टंट सोर्स ऑफ डेमोग्राफिक डेटा. They explain statistically such events as births, deaths, marriage, divorce, etc. according to NB Ryder. ओके, वेट. आता इथेपर्यंत बघा काय काय म्हटलेलं आहे त्यांनी. डेमोग्राफिक इव्हेंट किंवा विचुअल इव्हेंट्स मध्ये कुठले कुठले इव्हेंट्स येतात? जन्म, मृत्यू, लग्न, ठीक आहे, घटस्फोट, या सगळ्या घटना ज्या आहेत या सगळ्यांची नोंद आपल्याकडे ठेवली जाते, राईट. सो या सगळ्यांची नोंद एक स्टॅटिस्टिक घटकामध्ये ठेवली जाते आणि म्हणूनच हे एक महत्त्वाची सांख्यिकी आहे जे आपल्या पॉप्युलेशन विषयी आपल्याला चांगली इन्फॉर्मेशन देत असते. According to NB Ryder, they provide cumulative summaries of successive time period of population movements like birth, death, migration, marriage and marital dissolution, as well as demographic and other relevant characteristics of individuals involved these events. ठीक आहे, हे सगळे इव्हेंट्स मध्ये ऍड केलेले असतात किंवा ऍड मध्ये कन्सिडर केले जातात अकॉर्डिंग टू होम? NB रायडर. ओके, क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला NB रायडरच्या मते इव्हेंट्स म्हणजे काय. ठीक आहे, विचुअल इव्हेंट्स म्हणजे काय. सो तुम्हाला हे आन्सर द्यायचं आहे की बर्थ, डेथ, मायग्रेशन, मॅरेज, जे माणसाशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या ह्याच्यामध्ये येतात. ओके. Okay, but in underdeveloped countries, due to mass illiteracy and ignorance, the registration of birth, death, marriages, immigration, etc. is not done. ठीक आहे, आता हे सगळं जे होतं, हे ज्या नोंदी होतात म्हणजे हे जे स्टॅटिस्टिक्स आपल्याला मिळतं ते कुठेतरी आपण नोंदणी करून ठेवल्यामुळे मिळतं, राईट. पण काही ठिकाणी ज्याला आपण अंडर डेव्हलप कंट्रीज म्हणू शकतो, ज्या डेव्हलपिंग कंट्रीपेक्षा खालच्या लेवलला आहेत, त्यांच्यामध्ये इलिटरसी किंवा इग्नोरन्स म्हणजे असाक्षरता असू शकतो किंवा त्यांनी इग्नोर केलेल्या असू शकतात ह्या घटना. तर त्यांच्यासाठी काय होऊ शकतं, ह्या ज्या गोष्टी आहेत, बर्थ रजिस्ट्रेशन, जसं की आपल्या बाळाचा जन्म झाल्यानंतर आपण हॉस्पिटलमध्ये त्याचं सर्टिफिकेट काढतो, बर्थ सर्टिफिकेट म्हणजे एक प्रकारचं ते काय आहे तिथे रजिस्ट्रेशन होतं. डेथ सर्टिफिकेट काढतो, एखाद्या व्यक्तीची, घरातल्या व्यक्तीची डेथ झाली असेल तर डेथ सर्टिफिकेट घेतो, म्हणजेच काय करतो आपण तिथे नोंद करतो. मॅरेज सर्टिफिकेट काढतो म्हणजे लग्नाची सुद्धा नोंद करतो. मायग्रेशन सर्टिफिकेट तर सगळ्यांना कंपल्सरी असतो. जर एज्युकेशनच्या ठिकाणी तुम्ही मायग्रेशन करत असाल तर मायग्रेशन सर्टिफिकेट सुद्धा कंपल्सरी असतं. म्हणजे या ठिकाणी आपण सर्टिफिकेट काढतो म्हणजे काय करत असतो, एक प्रकारचं रजिस्ट्रेशन करत असतो, राईट. आणि ही इन्फॉर्मेशन आपल्या ॲज अ रेकॉर्ड किंवा ॲज अ व्हिज्युअल इव्हेंट्स म्हणून सेव्ह राहतात. ठीक आहे, आणि हे असाक्षरतेमुळे किंवा इग्नोरन्समुळे त्या ठिकाणी होत नाहीत. कुठे? अंडर डेव्हलप कंट्रीजमध्ये.
ओके. सो इस्पेशली बाय पीपल लिव्हिंग इन रुरल एरिया. आता बघा, आता काही गावं सुधारत आहेत, ग्रामपंचायतीमध्ये नोंदणी करतात, ठीक आहे. पण पूर्वीपासून हेच चालत आलेलं आहे की ग्रामीण भागातील लोकांमध्ये इलिटरसीचं प्रमाण आणि इग्नोरन्स जो आहे याबद्दल अवेअरनेस नाही आहे, त्याचं महत्त्व त्यांना नाही आहे, त्या ठिकाणी या गोष्टी मागे पडतात, ठीक आहे. हावेवर इन द मेजॉरिटी ऑफ डेव्हलपिंग कंट्रीज अँड ऑल डेव्हलप कंट्रीज registration of virtual events like births, deaths, marriage, divorce, migrants, etc. is a compulsory process. ठीक आहे. अंडर डेव्हलप किंवा रुरल एरियामध्ये हे इग्नोरन्स दिसून येतो, पण त्याच कम्पेअरमध्ये जर तुम्ही डेव्हलप कंट्रीचा विचार केला किंवा डेव्हलपिंग कंट्रीचा विचार केला तर तिथे रजिस्ट्रेशन करणं खूप महत्त्वाचं आहे, ठीक आहे. तिथे सगळे इव्हेंट्स नोंदवले जातात आणि ही प्रोसेस काय आहे, कंपल्सरी प्रोसेस आहे. ओके. व्हिज्युअल स्टॅटिस्टिक मग आपल्याला कुठून भेटतं, ज्या ठिकाणी या सगळ्या नोंदी होतात, ठीक आहे. जन्म मृत्यूची नोंद, लग्नाची नोंद, घटस्फोटाची नोंद, मायग्रेशनची नोंद, ठीक आहे, स्थलांतराची नोंद, या सगळ्या नोंदी जिथे होतात तिथूनच आपल्याला हे महत्त्वाचे सांख्यिकी प्राप्त होते, ठीक आहे. जर आपल्याला आपल्या रिसर्च मध्ये यूज करायला उपयोगी येतं. ओके. क्लिअर आहे इथपर्यंत? ठीक आहे, पुढे बघूया. मराठीमध्ये आहे महत्त्वाची आकडेवारी, ज्यांना महत्त्वाच्या घटना किंवा महत्त्वाच्या नोंदी म्हणून देखील ओळखले जाते. हे लोकसंख्या शास्त्रीय डेटाचे महत्त्वाचे स्रोत आहेत. ते जन्म म्हणजे काय, संख्याशास्त्राचे जे डेटाचं महत्त्वाचे स्रोत आहे, जिथून आपल्याला डेटा प्राप्त होतो, हे सोर्सेस आहेत, ठीक आहे. ज्याच्यामध्ये आपल्याला जन्म, मृत्यू, विवाह, घटस्फोट इत्यादींची माहिती मिळते. तिथून नंबर्स मिळतात, ऍक्च्युअल लोकांचा किती जन्म झालेला एका पर्टिक्युलर एरियामध्ये किंवा एका पर्टिक्युलर रिजनमध्ये. ओके. तसंच रायडर, ठीक आहे. जन्म, मृत्यू, स्थलांतर, विवाह आणि वैवाहिक विघटन तसेच या घटनांमध्ये सामील असलेल्या व्यक्तींच्या लोकसंख्याशास्त्रीय आणि इतर संबंधित वैशिष्ट्यांसारख्या लोकसंख्येत हालचालींच्या सलग कालावधीसाठी एकत्र सारांश प्रदान करतात. आता ही जी व्हिज्युअल स्टॅटिस्टिक्स आहे ते आपल्याला उपयोगी कुठं येतं, फॉर एक्झाम्पल एखादी स्कीम गव्हर्नमेंटली लागू केलेली आहे, ठीक आहे. मिड डे मीलची म्हणा किंवा बेटी बचाव बेटी पढाव ही एक स्कीम आहे. सो ही स्कीम कोणत्या भागामध्ये किती प्रमाणात लागू केलेली आहे किंवा किती प्रमाणात चांगली झालेली आहे, त्याचा उपयोग झालेला आहे लोकांना, हे आपल्याला कशावरून लक्षात येतं, तर या प्रकारच्या आकडेवारीवरूनच लक्षात येतं. फॉर एक्झाम्पल एखादा एरिया आहे गावाचा ज्याची लोकसंख्या 500 आहे, त्या 500 मध्ये जवळपास 100 जी लोकसंख्या आहे ती लहान मुलींची आहे, लहान म्हणण्यापेक्षा 15 वर्षापर्यंतच्या मुलींची आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये किती मुली शिकत आहेत, किती मुलींचं लग्न झालेलं आहे, किती मुलांचा मृत्यू झालाय, किती मुलींचं स्थलांतर झालंय, हे सगळे काय आहे, व्हिज्युअल आकडेवारी आहे. त्याच्यातून या स्कीम मध्ये मग किती लोकांना फायदा झालाय, किती लोकांना फायदा व्हायला पाहिजे, हे या प्रकारचं स्टॅटिस्टिक्स जे आहे ते इथे उपयोगी येतं. ओके. जेव्हा तुम्ही रिसर्च करता त्यावेळेला हे उपयोगी येत असतं. ओके. नाव युजेस ऑफ व्हिज्युअल स्टॅटिस्टिक्स, जसं मी एक्झाम्पल दिलं स्कीम्स लागू करण्यासाठी होतो, तसंच आता काही आणखीन यूज आहेत. युजेस ऑफ व्हिज्युअल स्टॅटिस्टिक्स. व्हिज्युअल स्टॅटिस्टिक्स आर मच इम्पॉर्टंट फॉर द पीपल अँड नेशन. ओके. सगळ्याच लोकांसाठी आणि राष्ट्रासाठी हे खूप महत्त्वाची सांख्यिकी असते, सगळ्या माहिती याच्यामध्ये आपल्याला मिळते. एक एक पॉइंट बघूया आपण. फर्स्ट आहे फॉर द इंडिव्हिज्युअल्स, म्हणजे वैयक्तिक आपल्या इन्फॉर्मेशनसाठी किंवा वैयक्तिक आपल्या उपयोगासाठी आपण ही माहिती उपयोगित करतो. फॉर एक्झाम्पल एखादं युनिव्हर्सिटी आहे, कॉलेज आहे, जिथे आपल्याला ऍडमिशन घ्यायचे, तर त्या कॉलेजची लोकसंख्या किती आहे, म्हणजे किती स्टुडंट्स तिथे शिकत आहेत, त्यांचे सब्जेक्ट्स कुठले आहेत, ठीक आहे, तर ते सीट्स किती आहे, वॅकन्सी किती आहे, याच्यासाठी आपण ही आकडेवारी आहे जी यूज करत असतो, ठीक आहे, व्हिज्युअल स्टॅटिस्टिक्स. त्याच्यानंतर स्वतःचा जन्म, स्वतःच्या बाळांचा जन्म, हे काय करतो आपण, नोंदणी करत असतो, राईट. ज्या स्कीम्स मिळत असतात त्या ह्याच्यावरून मिळत असतात, म्हणून जर आपली नोंद असेल तर नक्कीच त्याचा फायदा होईल म्हणून लोक तिथे नोंदणी करतात. सो असा आपला इंडिव्हिज्युअल्स साठी उपयोग होतो. त्याच्यानंतर लीगल यूज साठी कसा उपयोग होत असेल व्हिज्युअल स्टॅटिस्टिक्सचा सांगा.
गव्हर्नमेंटमध्ये एखादा वाद चालू असेल किंवा स्कीम चालू असेल, तर त्या स्कीमवरचा वाद जो असेल तो वाद म्हणजे किती लोकांपर्यंत ती स्कीम पोहोचली आहे किंवा नाही पोहोचली याच्याबद्दल खटला चालू असेल, तर ही जी आकडेवारी आहे ती तिथे खूप महत्त्वपूर्ण ठरते, ही सांख्यिकी तिथे खूप महत्त्वपूर्ण ठरते. यासाठी हे लीगल यूजमध्ये व्हिज्युअल स्टॅटिस्टिक्स येतं. ओके, त्याच्यानंतर थर्ड पॉईंट आहे हेल्थ अँड फॅमिली प्लॅनिंग प्रोग्राम. ऑफकोर्स किती लोक एका एरियामध्ये राहतात, सिटीच्या भागामध्ये राहतात, त्याच्यानंतर त्या सिटीच्या भागामध्ये किती फिमेल आहेत, किती मेल आहेत, त्यांना किती मुलं आहेत, त्याच्यानंतर बॉईज किती आहेत, गर्ल्स किती आहेत, हे सगळं या स्टॅटिस्टिक्समध्ये नोंद असते. राईट. सो मग त्याच्यासाठी हे हेल्थ अँड फॅमिली प्लॅनिंग प्रोग्राम सुद्धा राबवले जातात. हम दो हमारे दो. राईट. जास्त लोकसंख्या होत असेल त्यावेळेस हे स्लोगन आलं होतं. राईट. सो इथे प्लॅनिंग करण्यासाठी हे व्हिज्युअल स्टॅटिस्टिक्स वापरलं जातं की किती लोकांना काय काय सुधारणा व्हायसाठी आपण काय काय त्यांना ऑफर करू शकतो. राईट. त्याच्यानंतर स्टडी ऑफ सोशल कंडिशन्स. तुम्ही रिसर्च करतात आणि तुम्हाला एखाद्या सोशल कंडिशनचा अभ्यास करायचा आहे, त्यावेळेस तुम्ही काय करता, हे जे व्हिज्युअल स्टॅटिस्टिक्स आहे, महत्त्वाचं स्टॅटिस्टिक्स आहे, ते तुमच्या यूजमध्ये आणता. राईट. म्हणजे एका पर्टिक्युलर रिजनमध्ये जमात एखादी राहत असेल किंवा एखाद्या प्रजातीचे लोक राहत असतील तर ते किती राहतात, त्यांचं कल्चर कसं आहे, त्यांचं राहणीमान कसं आहे, त्यांची सणवार सेलिब्रेट करण्याची पद्धत कशी आहे, पोशाख कसा आहे, या सगळ्यांचा अभ्यास तुम्हाला करण्यासाठी सोशल कंडिशनमध्ये व्हिज्युअल स्टॅटिस्टिक्स उपयोगी येतं. कारण त्या एरियामध्ये किती लोक राहतात याबद्दल तुम्हाला व्हिज्युअल स्टॅटिस्टिक्समधूनच इन्फॉर्मेशन मिळते. ओके. त्याच्यानंतरचा फिफ्थ पॉइंट आहे फॉर ॲडमिनिस्ट्रेशन अँड प्लॅनर. ऑफकोर्स एखादी स्कीम आणायची असेल तर तुम्हाला ॲडमिनिस्ट्रेटरकडे ही सगळी इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे की किती लोक आहेत आणि त्यांना काय प्रॉब्लेम्स आहेत, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी किती लोकांना किती खर्च केला पाहिजे, हे सगळे डिसिजन घेण्यासाठी ॲडमिनिस्ट्रेटर्स आणि प्लॅनर्स करण्यासाठी ही सगळी इन्फॉर्मेशन अवेलेबल असणं खूप गरजेचं आहे स्टॅटिस्टिक्सची. राईट. म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटर आणि प्लॅनर्ससाठी सुद्धा हे खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे व्हिज्युअल स्टॅटिस्टिक्स, म्हणजे महत्त्वाची सांख्यिकी. ओके. त्याच्यानंतर लास्ट पॉइंट आहे फॉर द नेशन. ओके. सगळ्याच गोष्टींसाठी नेशनसाठी सगळ्या गोष्टी ज्या म्हणजे सांख्यिकी जे आहे आपल्याला नेशनसाठी उपयोगीच येणार आहे. ऑफकोर्स नेशनमध्ये कुठलेही काम करायचं म्हटल्यावरती हे स्टॅटिस्टिक्स इथे उपयोगी येणार आहे. ओके. हे काही यूज आहेत आपले व्हिज्युअल स्टॅटिस्टिक्सचे पर्सनल यूजसाठी, हेल्थ अँड फॅमिली प्लॅनिंगसाठी, लीगल यूजसाठी, स्टडी करण्यासाठी, सोशल कंडिशन्स बघण्यासाठी, ॲडमिनिस्ट्रेशन प्लॅनर्ससाठी, फॉर नेशनसाठी. आता तुम्ही सांगा कोणते कोणते यूज होऊ शकतात अजून व्हिज्युअल स्टॅटिस्टिक्स. व्हिज्युअल स्टॅटिस्टिक्स म्हणजे काय काय असतं हे मी तुम्हाला सांगितलं, तर त्याचा कशा कशासाठी उपयोग होऊ शकतो ते तुम्ही सांगा. येस. कमीत कमी एक दोन तरी सांगा यूज व्हिज्युअल स्टॅटिस्टिक्सचे काय येऊ शकतात. ओके. व्हेरी गुड. बघा, मराठीमध्ये महत्त्वाच्या आकडेवारीचा उपयोग किंवा महत्त्वाच्या सांख्यिकीचा उपयोग व्यक्तीसाठी किंवा व्यक्तिगत वापरासाठी. ओके. व्यक्तीसाठी किंवा व्यक्तिगत. कायदेशीर वापर, आरोग्य आणि कुटुंब नियोजन कार्यक्रमासाठी, सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी, प्रशासक आणि नियोजकांसाठी आणि राष्ट्रासाठी, या सगळ्यांसाठी याचा उपयोग होतो. कशाचा? महत्त्वाच्या आकडेवारीचा किंवा महत्त्वाच्या सांख्यिकीचा, ज्याला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये? व्हिज्युअल स्टॅटिस्टिक. ओके. नाउ टाइप्स ऑफ व्हिज्युअल स्टॅटिस्टिक्स. याचे काही प्रकार आहेत की महत्त्वाचे सांख्यिकी कुठल्या कुठल्या प्रकारामध्ये असू शकते. ठीक आहे. फर्स्ट आहे simply visual statistics incorporates a number of some significant visual events that take place in human life. म्हणजे काय
की काही घटना आहेत, महत्त्वाच्या घटना आहेत, विटल स्टॅटिस्टिक मिळवण्यासाठी आपल्याला ह्या घटनांना सामोरे जावं लागतं, ज्याच्यामध्ये काय काय असतं, ह्युमन लाईफ, मानवाच्या ह्युमन लाईफ मधल्या ह्या गोष्टी आहेत. फॉर एक्झाम्पल बर्थ, डेथ, फेटल डेथ, मॅरेज, डिवोर्स, ज्युडिशियल सेपरेशन, adoption, legitimation and recognition. Okay, that combinedly generate an excessive amount of data and can be analyzed through the visual statistics. काय काय म्हणलेलं आहे, जी आकडेवारी आपल्याला मिळते ती कशातून मिळते, मानवी जीवनाशी निगडीत वेगवेगळ्या घटना आहेत, इव्हेंट्स आहेत, त्याच्यामधून हे सगळे इन्फॉर्मेशन किंवा सांख्यिकी तयार होते. फर्स्ट आहे जन्म, मृत्यू, गर्भमृत्यू. ठीक आहे, काही लहान मुलांचा मृत्यू गर्भातच होतो, तो त्याला गर्भमृत्यू आपण म्हणतो. विवाह, घटस्फोट, न्यायिक विभक्तता म्हणजेच आपण इथे काय म्हणू शकतो, घटस्फोटाप्रमाणेच हे विभक्त होणं. दत्तक घेणे, ठीक आहे, ज्या पॅरेंट्सला मूल होत नाही ते दत्तक घेतात, त्याच्यासाठी सुद्धा लिगल प्रोसेस असते आणि त्याची सुद्धा नोंद तुम्हाला करावी लागते, हे सुद्धा व्हिज्युअल स्टॅटिस्टिक्स मध्येच येतं. कायदेशीरपणा आणि मान्यता या एकत्रितपणे मोठ्या प्रमाणात डेटा उत्पन्न करतात आणि महत्त्वपूर्ण आकडेवारी विश्लेषण केले जाऊ शकते. तर याच्यातून ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते. ठीक आहे, टाइप्स बघूया आता याचे कोणते कोणते आहेत. The following are some of the major types of visual statistics. हे खालचे काही जे पॉइंट्स आहेत, टाइप्स आहेत, ते काही महत्त्वाचे व्हिज्युअल स्टॅटिस्टिक्स आहेत. ठीक आहे, फर्स्ट आहे बर्थ स्टॅटिस्टिक्स. इट इन्क्लूड्स अन ॲब्सोल्यूट नंबर ऑफ बर्थ, क्रूड बर्थ रेट्स. ठीक आहे, याच्यामध्ये काय काय येतं, बर्थ स्टॅटिस्टिक्स, त्याच्यानंतर मॅरेज स्टॅटिस्टिक्स, डिवोर्स स्टॅटिस्टिक्स अँड डेथ स्टॅटिस्टिक्स. याच्यामध्ये पण आणखी वेगवेगळे टाइप्स आहेत, कुठल्या कुठल्या महत्त्वाच्या सांख्यिकी आपल्याला याच्यामध्ये बघायला भेटतात. इट इन्क्लूड्स अन ॲब्सोल्यूट नंबर ऑफ बर्थ, म्हणजे डायरेक्ट नुसते बर्थ झालेल्या लोकांची पूर्ण नोंद. क्रूड बर्थ रेट, त्यांचा रेट काय आहे. त्याच्यानंतर सेक्स रेशिओ ॲट बर्थ, म्हणजे मुलगा आहे की मुलगी यांचा रेशिओ. इट ऑल्सो कम्प्रोमाइज फर्टिलिटी रेट, म्हणजे किती बाळांचा जन्म होऊ शकतो यासाठी फर्टिलिटी रेट म्हटलेला आहे. इन टर्म्स ऑफ अडल्टसंट बर्थ रेट, त्याच्यानंतर अडल्टसंट बर्थ रेट बघितलेला आहे. एज स्पेसिफिक फर्टिलिटी रेट, पर्टिक्युलर एजमध्ये कशी फर्टिलिटी असते त्याच्याबद्दल सुद्धा अभ्यास केलेला आहे. अँड टोटल फर्टिलिटी रेट ॲज वेल ॲज लो बर्थ वेट अँड पॅटर्न ऑफ लाईफ बर्थ. ठीक आहे, याच्यामध्ये फर्टिलिटी रेट बरोबर टोटल फर्टिलिटी रेट, त्याच्यानंतर लो बर्थ वेट, जन्माच्या वेळेस वजन कमी असलेल्या लहान मुलांची संख्या किंवा किती वजन कमी होतं, या सगळ्यांची इन्फॉर्मेशन बर्थ स्टॅटिस्टिक्स मध्ये येते. म्हणजे बघा, ही जी व्हिज्युअल स्टॅटिस्टिक्स आहे तर या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमधून ती तयार झालेली असते. ओके, हा एक पॉइंट आहे, एक टाइप आहे बर्थ स्टॅटिस्टिक्स. दुसरा आहे मॅरेज स्टॅटिस्टिक्स. मॅरेज स्टॅटिस्टिक्स मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात. इट कन्सिस्ट ऑफ ॲब्सोल्यूट नंबर ऑफ मॅरेजेस, म्हणजे फक्त मॅरेजेस, लग्न विवाह किती झाले त्यांची नोंद असते. एज स्पेसिफिक डिस्ट्रीब्युशन रेट्स, म्हणजे किती एजमध्ये नॉर्मली लोकांचं लग्न होतं, मुलींचं एज किती आहे, मुलांचं एज किती आहे. ठीक आहे, रेशिओ काय आहे त्यांचा, हे सगळ्याचे रेट्स याच्यामध्ये देतात मॅरेज स्टॅटिस्टिक्समध्ये. त्याच्यानंतर द मेडियन एज ॲट मॅरेज, म्हणजे कमीत कमी एज किती असलं पाहिजे किंवा नॉर्मली किती वयामध्ये लोक लग्न करतात याची सगळी नोंद या मॅरेज स्टॅटिस्टिक्समध्ये येते. ओके, त्याच्यानंतर थर्ड पॉइंट आहे किंवा थर्ड महत्त्वाचा टॉपिक आहे डिवोर्स स्टॅटिस्टिक्स. इट इन्व्हॉल्व्स अन ॲब्सोल्यूट नंबर ऑफ डिवोर्स, याच्यामध्ये डिवोर्सचे नंबर्स, किती लोकांचा डिवोर्स आतापर्यंत झालेला आहे, त्याच्यानंतर कोणत्या एजमध्ये किती डिवोर्स झालेले आहे त्यांचा रेट डिस्ट्रीब्युशन असतं. द मेरिज ॲट डिवोर्स अँड कॉज ऑफ डिवोर्स, अजून काय असतं या डिवोर्स स्टॅटिस्टिक्समध्ये, तर कोणत्या कारणासाठी डिवोर्स झालेले आहेत आणि कोणत्या मेन म्हणजे मेडियन एज काय आहे की ज्या एजमध्ये जास्तीत जास्त डिवोर्स झालेले आहेत. ठीक आहे, लास्ट पॉइंट आहे डेथ स्टॅटिस्टिक्स. बर्थ पासून जे स्टार्ट केले तर डेथ पर्यंत तुम्हाला वेगवेगळ्या इव्हेंट्सला सामोरे जाता आणि त्याची नोंद प्रत्येक ठिकाणी होते. जन्माची नोंद होते, त्याच्यानंतर लग्नाची नोंद होते, डिवोर्स झाला तर डिवोर्सची नोंद होते, त्याच्यानंतर डेथची सुद्धा नोंद होते आणि त्या सगळ्याचा समावेश कशात होतो, व्हिज्युअल स्टॅटिस्टिक्स मध्ये होतो. राईट, आता डेथ स्टॅटिस्टिक्स म्हणजे काय. इट कव्हर्स अन ॲब्सोल्यूट नंबर ऑफ डेथ, म्हणजे नॉर्मल पूर्ण टोटल डेथचा रेट काय आहे, नंबर काय आहे याचा समावेश होतो डेथ स्टॅटिस्टिक्स मध्ये. त्याच्यानंतर क्रूड डेथ रेट, एज, सेक्स,
and cause specific death rate. Moreover, death statistics include life table and life expectancy, infant mortality, under 5 mortality and maternity mortality ratio. म्हणजेच काय, याच्यामध्ये सगळ्याचीच मृत्यूची नोंद असते की गर्भात मृत्यू पावणारे लोक, जन्मता मृत्यू पावलेले लोक, प्रत्येक पर्टिक्युलर एजची मध्ये किती एजमध्ये किती लोक मेले ते, त्याच्यानंतर अजून काय आहे, सरासरी आयुर्मान किती आहे, लहान बालकांचा मृत्यूचा दर किती आहे, 5 वर्षाखालील मुलांचा मृत्यूचा दर किती आहे, या सगळ्याची नोंद असं स्पेसिफिकली मॅनेज केलेली असते, लिहिलेली असते, नोंद केलेली असते. ठीक आहे, कशामध्ये, या स्टॅटिस्टिक्स, विटल स्टॅटिस्टिक्स टाइप्स मध्ये. ओके, महत्वाच्या आकडेवारीचे खालील काही प्रमुख प्रकार आहेत. आपण जे आता इंग्लिश मध्ये बघितले ते मराठीमध्ये एकदा वाचून दाखवते. एक आहे जन्मसांख्यिकी, यात जन्मांची परिपूर्ण संख्या, अशुद्ध जन्मदर आणि जन्माच्या वेळी लिंग गुणोत्तर समाविष्ट आहे. यात किशोरवयीन जन्मदर, ठीक आहे, अडोलसंट ज्याला म्हणतात, वय विशिष्ट प्रजनन दर आणि एकूण प्रजनन दर, तसेच कमी वजन आणि मुदतपूर्व जिवंत जन्मांच्या बाबतीत प्रजनन दरांचा समावेश होतो. कशामध्ये, जन्मसांख्यिकीमध्ये. त्यानंतर विवाह आकडेवारी किंवा विवाह सांख्यिकीमध्ये कशा कशाची नोंद होते, यात विवाहांची संपूर्ण संख्या, टोटल मॅरेजेस, ठीक आहे, वय विशिष्ट वितरण, पर्टिक्युलर एज मॅटर करतं याच्यामध्ये, आणि दर लग्नाचे सरासरी वय, ठीक आहे, लग्नाचं सरासरी वय किती आहे याची सुद्धा नोंद याच्यामध्ये केली जाते. त्यानंतर घटस्फोटाची आकडेवारी किंवा घटस्फोटाची सांख्यिकी, यात घटस्फोटाची संपूर्ण संख्या, वय विशिष्ट वितरण आणि दर घटस्फोटाचे मध्य वय आणि घटस्फोटाचे कारण यांचा समावेश होतो. ठीक आहे, येथे नंबर्स तर आहेतच पण याचं रिझन पण शोधलेलं आहे. ठीक आहे, हे रिझन्स माहिती पडून कमी करता यावेत यासाठी हे रिझन्स इथे नोंदवले जातात. ठीक आहे, त्याच्यानंतर चौथा टाइप आहे किंवा प्रकार आहे मृत्यूची आकडेवारी. मृत्यूच्या आकडेवारीमध्ये काय काय समाविष्ट असतं, संपूर्ण संख्या, मृत्यूची संपूर्ण संख्या, क्रूड मृत्यूदर, वय, लिंग आणि कारण, विशिष्ट मृत्यूदर समाविष्ट आहेत. शिवाय मृत्यूच्या आकडेवारीमध्ये आयुर्मान सारणी आणि आयुर्मान, बालमृत्यू या 5 वर्षावरील मृत्यू आणि माता मृत्यूचे प्रमाण, ठीक आहे, काही ठिकाणी अजूनही वैद्यकीय सुविधा प्राप्त होत नाही तर तिथे मातांचं म्हणजे ज्या जन्म देणाऱ्या आई आहेत त्यांचा सुद्धा मृत्यू तिथे होतो जन्म देताना. ठीक आहे, सो त्याला आपण काय म्हणतो, माता मृत्यू प्रमाण असं म्हणतो, यांचा समावेश होतो. हे काही प्रकार आहेत आपले महत्वाच्या सांख्यिकीचे. ठीक आहे, क्लिअर इथपर्यंत. आता अनालिसिस कसं होतं या महत्वपूर्ण आकडेवारीचं किंवा या डेटाचं. ठीक आहे, मेजरमेंट ऑफ पॉप्युलेशन, मिड इयर पॉप्युलेशन. इथं पॉप्युलेशन कोणते दोन प्रकारचे पाहिजे तुम्हाला. मेजरमेंट पॉप्युलेशन मध्ये मिड इयर पॉप्युलेशन किती होते ते पाहिजे. डब्ल्यू म्हणजे काय, नॅचरल इन्क्रीज मेथड. ओके, पीटी इज इक्वल टू पीओ बी डी मायनस बी मायनस डी इन ब्रॅकेट प्लस आय प्लस ई. ठीक आहे, हा एक आपला फॉर्म्युला आहे विचुअल स्टॅटिस्टिक काढण्याचा. सो इथे काय आहे, मिड इयर पॉप्युलेशन काढायचं आपल्याला. पीओ म्हणजे काय दिलंय, टोटल पॉप्युलेशन ऍट लास्ट सेन्सस, जो 2011चा सेन्सस होता. हा, तर त्यावेळेसची लोकसंख्या, त्याच्यानंतर टोटल नंबर ऑफ बर्थ, बी म्हणजे काय, टोटल नंबर ऑफ बर्थ मायनस डेथ रेट, डेथ किती झाली होती त्या एरियामध्ये त्याचा, आणि ब्रॅकेट क्लोज करून प्लस काय करायचंय, आय म्हणजे टोटल नंबर ऑफ मायग्रंट्स इनटू रिजन, एका पर्टिक्युलर रिजन मध्ये किती लोकांची एंट्री झालेली आहे, स्थलांतर त्यांनी केलेलं आहे ते, आणि ई म्हणजे टोटल नंबर ऑफ इमायग्रंट्स फ्रॉम द रिजन, त्या पर्टिक्युलर एरियामधून किती लोक बाहेर पडले, आणि हे सगळं काढल्यावर आपल्याला त्या पर्टिक्युलर एरियाचं पॉप्युलेशन मिळणार आहे. ठीक आहे, मिड इयर पॉप्युलेशन मिळेल. ठीक आहे, काय काय केलं आपण, पीओ म्हणजे काय, टोटल पॉप्युलेशन लास्ट सेन्सस. फॉर एक्झाम्पल आता घेऊया आपण, पीटी काढायचं एका पर्टिक्युलर एरियाचं, एका एरियाची लोकसंख्या किती होती लास्ट सेन्सस मध्ये, 500 होती. ठीक आहे, इन ब्रॅकेट फर्स्ट काय आहे, बर्थ आहे, बर्थ किती लोकांचा झाला, 30 लोकांचा बर्थ झाला. डेथ किती लोकांची झाली, 25 लोकांची डेथ झाली. ठीक आहे, बर्थ आणि 25. त्याच्यानंतर प्लस इन ब्रॅकेट लोक किती मायग्रेंट झाले, 30 मायग्रेंट झाले, आणि इमायग्रेंट किती झाले, 30 मायग्रेंट झाले म्हणजे काय आले. ठीक आहे, इमायग्रेंट किती झाले, 20 झाले. ठीक आहे, आता हे कॅल्क्युलेशन करून किती आन्सर येईल बघा.
किती पॉप्युलेशन आपली आली, पीटी किती आला आपला 7500 आला. ओके, सो अशा प्रकारे अनालिसिस ऑफ व्हिज्युअल डेटा म्हणजे डेटा जो आपल्याकडे आहे त्याचं अनालिसिस करता येतं. ओके, एका पर्टिक्युलर एरियासाठी किंवा एका पर्टिक्युलर रिजनसाठी तुम्ही ते करू शकता. त्याच्यासाठी तुमच्याकडे काय आवश्यक आहे, व्हिज्युअल स्टॅटिस्टिक्स ऑफ पर्टिक्युलर डेटा, पर्टिक्युलर रिजन, पर्टिक्युलर एरिया. ओके, रेट अँड रेशियो कसा काढतात आता, पर्टिक्युलर rate and virtual events is defined as the ratio and total number of occurrence of the events to the total number of persons exposed to the risk of occurrence at that event. पर्टिक्युलर इव्हेंट मध्ये रेट आणि रेशिओ कसा काढतात. ठीक आहे, आता इथं रेशिओ दिलाय, सेक्स रेशिओ कसा काढायचा आहे, मेल म्हणजे किती पुरुष आहेत डिवायडेड बाय फिमेल किती महिला आहेत गुणिले 100. याच्याने कसला रेशिओ मिळेल आपल्याला, सेक्स रेशिओ म्हणजे किती महिला आहेत किती पुरुष आहेत त्या दोघांचा रेशिओ मिळेल. ठीक आहे, त्याच्यानंतर इकडे चाइल्ड वुमन रेशिओ काढायचा असेल तर नंबर ऑफ चाइल्ड ग्रेटर दॅन लोअर दॅन 3 इयर्स. ठीक आहे, पहिले काय येणार लोअर दॅन 3 इयर्स, त्याच्यानंतर टोटल फिमेल पॉप्युलेशन बिटवीन 15 to 19 इयर्स. ठीक आहे, याच्यामध्ये फक्त आपल्याला काय मिळेल मग वुमेनचा रेशिओ मिळेल, चाइल्ड वुमेनचा रेशिओ मिळेल इंटू 100. हे दोन फॉर्म्युला आहेत, लक्षात ठेवा, अप्लाय करून बघा, काही क्वेश्चन्स टाकून बघा, जमतायत का. ओके, आता मेजरमेंट ऑफ मॉर्टॅलिटी, मृत्यू दराचं मेजरमेंट कसं करता येईल, क्रूड डेथ रेट कसा काढतात, CDR कसा काढतात, टोटल डेथ इन अ गिवन इयर, एका पर्टिक्युलर इयरमध्ये किती डेथ रेट आहे, किती डेथ झालेल्या आहेत त्यांची संख्या, आणि खाली ॲव्हरेज ऑर मिड इयर पॉप्युलेशन ऑफ द इयर इंटू 1000. फॉर एक्झाम्पल टोटल डेथ रेट होता 250 आणि ॲव्हरेज पॉप्युलेशन जी होती ती 2500 होती. ओके, आणि इकडे इंटू 1000 केलेले आपण. ओके, ठीक आहे, 10 राहिले. सो किती आला आपला इकडे क्रूड CDR किती आलाय 100 आलाय. काय काय केलं आपण, 250 आपण घेतलाय एका इयर मध्ये, मृत्यू लोकांचे नंबर घेतलाय, आणि पॉप्युलेशन किती घेतले 2500 घेतली, इंटू 1000 केलं, त्याच्यानंतर हे 0 0 0 कट केले, 10 राहिले इकडे, आणि हे 25 1 जा 25 25 10 जा 250 राईट. मग हे 10 इंटू केल्यानंतर किती राहिलं आपल्याकडे 100. सो किती आला क्रूड डेथ रेट आपल्याकडे 100 आला. ओके, सेम असं आहे याचं पण, एज स्पेसिफिक डेथ रेट कसा असणार आहे, ASDR नंबर ऑफ डेथ रेट पर्टिक्युलर एजचे, 5 असो 7 असो 15 असो 60 असो. ठीक आहे, कोणत्याही एज मधल्या ग्रुपची नंबर घ्यायचे डेथ रेटचे, त्याच्यानंतर मिड इयर पॉप्युलेशन गिवन इयर विथ. ओके, ते सगळं सेमच घेतलं. तर इथे जर नंबर ऑफ एजचं घेतलं 250 होतं तिथे 150 घेतलं, आणि सेम पॉप्युलेशन 2500च होती डिवायडेड बाय हे केलं. पण हे काय घेतलं आपण एका पर्टिक्युलर एजचं घेतलं आणि इकडे कॉमन घेतलं होतं. ओके, आणि सेम सॉल्व पद्धतीने करणार, आणि जे आन्सर येणार ते आपलं काय असणार आहे, एज स्पेसिफिक डेथ रेट, आणि हा काय होता क्रूड डेथ रेट. ओके, क्लिअर, होप क्लिअर झालं असेल. आता हा एक चार्ट बघा, फक्त लास्ट मिनिट प्रिपरेशन किंवा लास्ट एक ओव्हरव्ह्यू जो आहे डेमोग्राफीचा तो आहे. याच्यामध्ये डेमोग्राफीमध्ये स्ट्रक्चर आणि डायनामिझम, पॉइंट ऑफ टाइम, पिरियड ऑफ टाइम, याच्यामध्ये हे दोन स्टॅटिस्टिक्स विभागले जातात. सो याच्यामध्ये स्ट्रक्चर मध्ये काय असतं, स्टेटस ऑफ पॉप्युलेशन असतं, नंबर किंवा स्ट्रक्चर असतो, ज्याच्यामध्ये एज, सेक्स, एज्युकेशन लेवल, इन्कम, हाऊसहोल्ड फॅमिली, अर्बनायझेशन असतं, पब्लिक युटिलायझेशन असतं, इन्फॉर्मेशन ऑन द होम अँड इट्स फॅसिलिटीज असतं, इथेंटिसिटी असते, आणि मग डायनामिझम मध्ये पिरियड ऑफ टाइम मध्ये नंबर चेंजेस ऑफ द पॉप्युलेशन, टाइम फ्रेम म्हणजे पर्टिक्युलर टाइम नुसार इथे काय होतात त्यांचे नंबर्स चेंज होतात. ठीक आहे, एका पर्टिक्युलर एरियामध्ये किंवा एका पर्टिक्युलर टाइम पिरियडमध्ये किती लोकांचा मृत्यू झाला, किती लोकांचा जन्म झाला, ह्याची नोंद आपल्याला याच्यामध्ये ठेवावं लागते डेमोग्राफीच्या या पार्टमध्ये. आणि याच पार्टमध्ये व्हिज्युअल स्टॅटिस्टिक्स येत असते, या सगळ्याची नोंद याच्यामध्ये असते. बर्थ, फर्टिलिटी, डेथ, रिप्रोडक्शन, मॅरिटल स्टेटस, ज्याला मॅरेज, डिवोर्सी असं म्हटलं जातं. ठीक आहे, हे व्हिज्युअल स्टॅटिस्टिक्स. आणि मायग्रेशन मध्ये इमायग्रेंट्स, कॉम्प्युटर्स,
कम्युटर्स इमायग्रेशन. ओके, इमिग्रेशन आणि इमायग्रेशन. ठीक आहे. सो डेमोग्राफीमध्ये किंवा विजुअल स्टॅटिस्टिक्समध्ये एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन काही स्टडी करायची गरज नाही या पॉइंटवरती. सो आजचा आपला टॉपिक आपण इथेच कव्हर केलेला आहे. काही डाऊट्स असतील तर तुम्ही ग्रुपमध्ये देखील विचारू शकता किंवा कमेंट सेक्शनमध्ये देखील विचारू शकता. ओके, काही डाऊट? Okay, thank you for today's session. Have a nice day.